सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नेते जर एकमेकांसमोर आले तर एकतर दोघेही न बोलता पुढे जातील, फॉर्मॅलिटी म्हणून नमस्कार करतील किंवा मग स्मितहास्य किंवा मग काहीतरी औपचारिक बोलणं होईल। पण आम्ही आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवतोय तो आहे याच दोन पक्षातल्या युवा नेत्यांचा। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेचे आमदार वरुण सरदेसाई हे खरं तर एकमेकांचे राजकीय विरोधक। मात्र मुलाखतीच्या निमित्ताने एबीपी माझाच्या कार्यालयात आलेल्या दोघांची नुकतीच भेट झाली। यावेळी दोघांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला। जवळपास 3-3.5 वर्षांनंतर हे दोघे युवा नेते एकमेकांना भेटत होते। एबीपी माझाच्या कार्यालयात मुलाखतीसाठी येणं एक खरं तर एक निमित्त ठरलं। एकेकाळी युवा सेनेच्या माध्यमातून दोघांनीही एकत्र काम केलं होतं। या भेटीत दोघंही अनेक जुन्या आठवणींमध्ये रमलेले पाहायला मिळाले। त्या भेटीसंदर्भात एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात आमदार वरुण सरदेसाई नेमकं काय म्हणाले ते पाहूया। आमचा सगळे आदित्यजी हे ते आम्ही सगळे एकत्रच काम करायचो। एका पक्षातच आम्ही 10 वर्ष काम केले, अनेक दौरे आम्ही एकत्र केलेत आणि मग त्यानंतर 3 वर्षात आमचं ॲब्सोल्युटली झिरो कम्युनिकेशन होतं। त्यामुळे आज पहिल्यांदाच तुमच्या ऑफिसमध्ये ही भेट झाली आणि दोघं छान भेटलात। आता कसं असतं, समोर आल्यावर आता अजून मला वाटतं की तेवढं ह्युमन हे तर आपण ठेवलं पाहिजे, ह्युमन डिसेन्सी त्यांनी पण ती जपली आणि मी पण ती जपली पाहिजे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। मुंबई महापालिकेसाठी शिंदेंची वेगळी रणनीती दिसत नाहीये। मुंबईतील जागा वाटपात शिंदे बॅकफुटवर गेले, त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यावर भाजपचा महापौर होईल असं शिंदेंनी अप्रत्यक्ष ठरवून टाकल्याचं म्हणत सरदेसाईंनी जोरदार टीका केली। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये सरदेसाईंनी शिंदेंचा चांगलाच समाचार घेतलाय। एकनाथ शिंदेंची कशी असते रणनीती? नाही, रणनीती मला वाटतं की त्यांची कशी असते पेक्षा आता त्यांची काही वेगळी रणनीती असं मला दिसत नाही। आज शेवटी भाजप जसं सांगते तसं ते करतात, हे सध्या तरी तसं दिसतंय। म्हणजे स्वतःला ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणवतात आणि बाळासाहेबांचा पक्ष आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण वगैरे सांगतात आणि बाळासाहेबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे। पण बाळासाहेबांचं स्वप्न हेच होतं की मुंबईचा महापौर हा कायम शिवसेनेचा असावा आणि आजच्या जागा वाटपात त्यांनी भाजपपेक्षा 60 जागा कमी लढत आहेत ते। त्यामुळे त्यांनी आधीच हे मान्य करून टाकले की आम्हाला शिवसेनेचा महापौर बसवायचा नाही आहे। त्यामुळे एवढी मोठी ज्यांनी फरकत घेतलेली आहे ते त्यांची काय, त्यांच्याकडनं आम्ही काय रणनीती शिकायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।